मित्रांनो, राज्यातील हजारो शिक्षकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी थेट सर्व CEO यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आता पदोन्नती थांबणार का? DPCचं काय होणार? आणि सेवा ज्येष्ठता शिक्षकांना न्याय मिळेल का? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. चला तर मग वेळ न गमावता आपण ती माहिती कोणती आहे ते पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या पाटील हब या YouTube चॅनेलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ राज्यातील हजारो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज्यातील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रियेबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तात्पुरत्या स्वरूपाचा ब्रेक लागला आहे. मित्रांनो, जर तुम्ही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल, DPCची वाट पाहत असाल किंवा सेवा ज्येष्ठता शिक्षक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या बातमीमुळे पुढील पदोन्नती प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राज्यातील शिक्षक संवर्ग पदोन्नती प्रक्रियेत निर्माण झालेल्या संभ्रम आणि सेवा ज्येष्ठता शिक्षकांवरील अन्याय टाळण्यासाठी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट पत्र पाठवले आहे. मित्रांनो, या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट आणि एकमताचा अहवाल प्राप्त होईपर्यंत पदोन्नतीची पुढील प्रक्रिया प्रशासकीय कारवाई स्थगित ठेवण्यात यावी. म्हणजेच पदोन्नती संदर्भातील नवीन आदेश, अंमलबजावणी किंवा इतर प्रशासकीय निर्णय सध्या थांबविण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा पदोन्नती समिती अर्थात DPC बैठकीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते. अनेक शिक्षक संघटनांनीही या संदर्भात शासनाकडे निवेदन दिले होते. विशेष म्हणजे 1 सप्टेंबर 2025 पूर्वी झालेल्या DPC बैठक हा या संपूर्ण प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. जिल्हा परिषद 1 सप्टेंबर 2025 पूर्वी DPC बैठका झाल्या. त्या ठिकाणी बैठकीचा दिनांकास पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणारे सेवा ज्येष्ठ शिक्षकांचा विचार करण्यात यावा अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाचा पदोन्नती विषयक नियमानुसार तसेच शासनाने दिलेल्या शिथिलतेचा अधिकारानुसार या प्रकरणामध्ये अपेक्षित स्पष्टता असल्याचेही संघटनांचे मत आहे. याच कारणामुळे अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाला असून शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकमतच्या वृत्तानुसार अण्णा बनसोडे यांनी शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाला सर्व संबंधित शासन निर्णय, न्यायालयीन आदेश आणि पदोन्नती नियमाचा अभ्यास करून स्पष्ट आणि एकमताने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तोपर्यंत कोणतीही घाई गडबड न करता पदोन्नतीची प्रक्रिया जशी आहे तशीच ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की आता संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही विभागांच्या अंतिम अहवालाकडे लागलेले आहे. मित्रांनो, बातमीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा आणि सेवा ज्येष्ठता शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे. अनेक शिक्षकांना आता प्रश्न पडला आहे की पुढे काय होणार? DPCच्या बैठकीचे काय होणार? सेवा ज्येष्ठता शिक्षकांना न्याय मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाचा अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहेत. म्हणून सध्या शिक्षकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि शासनाचा अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी. मित्रांनो, ही होती राज्यातील शिक्षकांचा पदोन्नती प्रक्रियेबाबतची अत्यंत महत्त्वाची बातमी. या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे? सेवा ज्येष्ठता शिक्षकांना न्याय मिळायला हवा का? तुमचे मत खालील कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा
आपल्या मित्रांबरोबर तो व्हिडिओ शेअर करा आणि शिक्षक भरती, पदोन्नती, पवित्र पोर्टल आणि शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या पाटील हब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद. लवकरच आपण नव्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.